नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोकरी इन्साइडर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र तलाठी भरती 2026 सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. हा आपला तिसरा प्रश्नपत्रिकेचा भाग आहे. यापूर्वीचे तीनही भाग मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. या व्हिडिओमध्ये मुख्यतः आपण तलाठी भरतीमध्ये जे काही 2023ला TCS पॅटर्ननुसार झालेले काही प्रश्न होते आणि सोबतच जे काही नवीन MPSC पॅटर्ननुसार असणारे इम्पॉर्टंट जे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. हा जो व्हिडिओ आहे हा पूर्णपणे MPSC पॅटर्नवर आधारित आहे आणि यामध्ये सामान्य ज्ञान हा घटक खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर नोकरी इन्साइडर या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल आहे. दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. हिमाद्रीच्या उत्तरेला सिंधू व ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्यांच्या पलीकडे स्थित पर्वत शृंखलेला काय म्हणतात? हा प्रश्न 2023च्या तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आला होता. त्यामुळे आपण हा प्रश्न मुद्दाम घेतलेला आहे आणि हाच 2016 मध्ये सुद्धा MPSC मध्ये विचारण्यात आला होता. हिमाद्रीच्या उत्तरेला सिंधू व ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्याच्या पलीकडे जो स्थित असणारी पर्वत शृंखला आहे तिला काय म्हटलं जातं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. त्याला ट्रान्स हिमालय असं म्हटलं जातं. ट्रान्स हिमालय काय आहे? तर हिमाद्रीच्या उत्तरेला सिंधू व ब्रह्मपुत्र नदी खोऱ्यांच्या पलीकडे जी काही पर्वत शृंखला आहे तिला म्हटलं जातं ट्रान्स हिमालय. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना जॅक्सन खून प्रकरणात फाशी दिली नव्हती? पहा, फाशी दिली नव्हती असा आपल्याला प्रश्न विचारलाय. यामध्ये कोणकोणते व्यक्ती दिलेले आहेत? कृष्णाजी गोपाळ कर्वे, विनायक नारायण देशपांडे, शंकर रामचंद्र सोमन आणि नारायण जोशी. तर यापैकी असे कोण आहेत की ज्यांना जॅक्सनच्या खून प्रकरणामध्ये फाशी दिलेली नव्हती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे क आणि ड. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. क आणि ड म्हणजे काय आहे? तर क आहे पहा शंकर रामचंद्र सोमन आणि ड म्हणजे आहे नारायण जोशी. तर यांना फाशी दिलेली नव्हती. यामध्ये कृष्णाजी गोपाळ कर्वे, विनायक नारायण देशपांडे आणि अजून एक जण होते. त्यांचं नाव काय होतं ते मला आपण कमेंट करून सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. यानंतरचा प्रश्न आहे. जागतिक मानव विकासात देशाची क्रमवारी ठरवताना खालीलपैकी कोणत्या घटकाचा आधार घेतला जातो? यामध्ये आपल्याला 4 विधानं दिलेली आहेत किंवा 4 घटक दिलेले आहेत. दरडोई उत्पन्न, शिक्षण, रोजगार संधी आणि आरोग्य सुविधा. तर यापैकी कोणत्या घटकाचा आधार घेतला जातो जागतिक मानव विकासात देशाची क्रमवारी ठरवताना? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. तर वरीलपैकी सर्व. वरीलपैकी सर्व म्हणजे दरडोई उत्पन्न, शिक्षण, रोजगार संधी आणि आरोग्य सुविधा या सर्व घटकांचा आधार घेतला जातो. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. डॉक्टर विल्यम कॅरी कोलकाता येथील फोर्ट विलियम महाविद्यालयात डॅश या विषयाचे प्राध्यापक होते आणि त्यांनी 40 भाषांतून सुमारे 90 व्याकरण ग्रंथ प्रसिद्ध केलेले आहेत. सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे कारण हा प्रश्न आपल्याला MPSC मध्ये 2 वेळा विचारण्यात आला होता. डॉक्टर विल्यम कॅरी हे जे होते कोलकाता येथील फोर्ट विल्यम महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते. या ठिकाणी विचारले ते कोणत्या विषयाचे प्राध्यापक होते? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2. तर ते मराठी विषयाचे प्राध्यापक होते. ते मराठी, संस्कृत आणि बेंगाली तर ह्या ज्या भाषा आहेत या भाषांचे ते प्राध्यापक होते. पण आपल्याला ऑप्शनमध्ये मराठी हे दिलेलं आहे आणि त्यांनी जवळपास 40 भाषातून 90 व्याकरण ग्रंथ केलेले होते. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. चला यानंतरचा प्रश्न आहे. 1898 साली डॅश यांनी वाराणसी येथील केंद्रीय हिंदू महाविद्यालयाची स्थापना केली होती. हा प्रश्न मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे. आत्तापर्यंत हा प्रश्न आपल्याला 3 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. त्यापैकी 1 वेळा हा प्रश्न TCS पॅटर्नमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. वर्ष आहे 1898. तर 1898 मध्ये कोणी वाराणसी येथे केंद्रीय हिंदू महाविद्यालयाची स्थापना केली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 ॲनी बेझंट हे आपलं उत्तर होणार आहे. मग याच्यावरती आपण काही महत्त्वाचे पॉइंट्स पाहणार आहोत ते पाहून घ्या. सन 1898 मध्ये ॲनी बेझंट यांनी वाराणसी येथील केंद्रीय हिंदू महाविद्यालयाची स्थापना केली आणि 1907 मध्ये ॲनी बेझंट यांनी जागतिक थिओसॉफिकल सोसायटीच्या त्या अध्यक्षा देखील होती. कधी? 1907 मध्ये. यानंतर त्यांनी 1916 मध्ये मद्रास या ठिकाणी ऑल इंडिया होम रूल लीगची स्थापना देखील केली. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, भारताबाहेर घडलेल्या काही घटनांनीही इंग्रजांविरुद्धच्या व देशप्रेमी भावना वाढवल्या. खालीलपैकी त्यातील कोणती घटना नव्हती, असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. आणि यामध्ये दोन घटना दिलेल्या आहेत. इथिओपियन लोकांकडून ब्रिटिशांचा पराभव आणि जपानकडून 1905 मध्ये रशियाचा पराभव. तर या दोन घटकांपैकी कोणती घटना नव्हती, असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर फक्त अ. अ म्हणजे काय आहे, तर इथिओपियाकडून जे इथिओपियन लोक होते त्यांच्याकडून ब्रिटिशांचा पराभव हे जे आहे ही घटना येत नव्हती. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्रासंबंधीचे निर्णय शासन व नियोजन मंडळाद्वारे घेतले जातात. तर खाजगी निर्णय हे महत्तम नफा मिळवणे या तत्वावरती आधारित असतात. या ठिकाणी आपल्याला अर्थशास्त्र याच्यावरती एक महत्त्वाची व्याख्या विचारलेली आहे. म्हणजे आपल्याला विचारलंय की अशी कोणती अर्थव्यवस्था आहे ज्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रासंबंधीचे जेवढे काही निर्णय आहेत ते त्या शासनासोबतच नियोजन मंडळाद्वारे घेतले जातात आणि खाजगी निर्णय जे असतात ते महत्तम म्हणजे जास्तीत जास्त नफा मिळवणे या तत्वावर आधारित असतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, त्याला मिश्र अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, प्राण्यांच्या हाडांमधील व दातांमधील चुनखडी संचय त्याला काय म्हटलं जातं, कॅल्सिफिकेशन होण्यासाठी कोणता पदार्थ कारणीभूत असतो. हा प्रश्न आपल्याला MPSC मध्ये 2 वेळा विचारण्यात आला होता. पहा, कॅल्सिफिकेशन होण्यासाठी कोणते कोणते पदार्थ कारणीभूत असतात. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 2, तर फ्लोराईड हा जो पदार्थ आहे किंवा हे जे केमिकल आहे हे प्राण्यांच्या हाडांमधील आणि दातांमधील चुनखडी संचयन होण्यासाठी महत्त्वाचा ठरतो किंवा कारणीभूत असतो. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती उदाहरणे राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीची आहेत. यामध्ये आपल्याला 4 उदाहरणे दिलेली आहेत. त्यामध्ये पहिला आहे किमान वेतन कायदा 1948, मातृत्व लाभ कायदा 1961, राष्ट्रीय वन धोरण 1988 आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2006. तर यापैकी कोणते उदाहरणं जे आहेत हे राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीचे आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, तर वरील सर्व. सर्व म्हणजे मी आत्ताच तुम्हाला जे 4ही सांगितले, किमान वेतन कायदा, मातृत्व लाभ कायदा, राष्ट्रीय वन धोरण कायदा आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी रोजगार योजना 2006. ही सर्व उदाहरणं जे आहेत हे राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 13 डिसेंबर 1946 रोजी डॅश यांनी उद्देश संकल्प त्याला ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन असं म्हटलं जातं तर हा मांडला होता. पहा, या ठिकाणी तारीख सुद्धा आपल्याला दिलेली आहे. याच्यावरती आपल्याला पोलीस भरतीमध्ये 2 प्रश्न विचारण्यात आले होते. पहिला प्रश्न असा विचारला होता की उद्देश संकल्प हा कोणी मांडला. कोणी मांडलेला आहे, तर हा मांडला आहे पहा ऑप्शन क्रमांक 4, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्देश संकल्प मांडलेला आहे. मग आपल्याला प्रश्न असे विचारले होते की कधी मांडला, वर्ष विचारलं 1946 आणि तारीख विचारली तर 13 डिसेंबर 1946ला उद्देश संकल्प हा मांडला होता पंडित जवाहरलाल नेहरू यांनी, ज्याने संविधानाच्या निर्मितीसाठी संकल्पना आणि मार्गदर्शक तत्वे स्थापित केली आणि शेवटीला भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेचा त्याने आकार घेतला. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारपासून व्यक्तीचे संरक्षण ज्यामध्ये प्रतिबंध आणि बंदी निवारण हा जो अधिनियम आहे 2016चा, तर हा भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाला अनुसरून बनवण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपल्याला एक अधिनियम दिलेला आहे. अधिनियम कोणता आहे ते पहा. प्रतिबंध बंदी व निवारण अधिनियम 2016 हा कोणत्या अनुच्छेदाला अनुसरून बनवण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, अनुच्छेद 21ला अनुसरून बनवण्यात आलेला जो कायदा आहे किंवा अधिनियम आहे तो आहे प्रतिबंध बंदी व निवारण अधिनियम. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डिझास्टर मॅनेजमेंट अँड रिसर्च फाउंडेशन ही संस्था खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेली आहे. मित्रांनो, भारतामध्ये जेवढ्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत त्या संस्था आणि त्या कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आल्या याच्यावरती आपल्याला प्रश्न हे खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. त्यातीलच हा एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, तर 2001 या वर्षी डिझास्टर मॅनेजमेंट अँड रिसर्च फाउंडेशन ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यामध्ये जेवढे काही प्रश्न तर मित्रांनो हे आपण एम-पी-एस-सीचे जे काही प्री पेपर झालेले होते, पाठीमागे झालेले पेपर, त्यामधील महत्त्वाचे प्रश्न काढून घेतलेले आहेत. कारण एम-पी-एस-सी द्वारे ही तलाठी भरती होणार आहे आणि कशा पद्धतीचे प्रश्न येतील हे अद्यापही कोणाला सांगता येऊ शकत नाही. त्यामुळे आपण सराव म्हणून अशा पद्धतीचे प्रश्न घेत आहोत. पर्याय क्रमांक 4 उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, वातावरणातील खालीलपैकी कोणत्या एका थरातील खालच्या भागात उंची परत्वे तापमान कमी होत नाही? पहा, उंची वाढत गेल्याच्या नंतर तापमान कमी होत नाही असा थर कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, त्याला स्थितांबर म्हणतात. पर्याय 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 14 आहे, ग्रामपंचायतीची निवडणूक लढविताना खालीलपैकी कोणत्या पात्रता असाव्या लागतात? यामध्ये आपल्याला 4 पात्रता दिलेल्या आहेत. उमेदवार महाराष्ट्राचा नागरिक असावा, उमेदवाराचं किमान वय 21 वर्ष पूर्ण असावं, उमेदवाराचं नाव स्थानिक मतदार यादीत असावं आणि राज्यसभेच्या मतदारसंघामध्ये त्याचं नाव असावं. तर यापैकी कोणत्या अशा पात्रता आहेत ज्या ग्रामपंचायतीची निवडणूक लढवताना आवश्यक असतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर ब आणि क ह्या ज्या 2 पात्रता आहेत त्या असणं गरजेचं आहे. ब मध्ये काय आहे? पहा, ब म्हणजे आहे उमेदवाराचं वय कमीत कमी 21 पूर्ण असणं गरजेचं आहे. या ठिकाणी महत्त्वाची एक नोट लक्षात ठेवा. ज्यावेळी आपल्याला ग्रामपंचायतीची निवडणूक लढवायची असेल, तर त्यावेळी उमेदवाराचं वय 21 वर्ष कंप्लीट असणं गरजेचं आहे. पण आपल्याला मतदानाचा हक्क हा 18व्या वर्षी प्राप्त होतो. म्हणजे ज्यावेळी एखादा मतदाता असेल, त्याचं 18 वर्ष वय पूर्ण असेल, त्याला मतदानाचा हक्क असतो. पण उमेदवाराचं वय हे 21 वर्ष असणं गरजेचं आहे. आणि क काय आहे? तर उमेदवाराचं नाव तेथील स्थानिक यादीमध्ये, मतदार यादीमध्ये असणं गरजेचं आहे. ही 2 जी उदाहरणं आहेत किंवा हे ज्या 2 अटी आहेत, ते असणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, नागरिकत्व अधिनियम 1955च्या डॅश अंतर्गत जन्माने भारतीय नागरिकत्व मिळू शकते. पहा, नागरिकत्व अधिनियम 1955, तर त्यामध्ये असं कोणतं कलम आहे की त्या कलमा अंतर्गत जन्माने भारतीय नागरिकत्व मिळू शकतं? आणि हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला 4 वेळापेक्षा जास्त परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, तर कलम 3च्या अंतर्गत जन्माने भारतीय नागरिकत्व प्राप्त होऊ शकतं. मग या ठिकाणी आपण पाहून घ्या, या ठिकाणी 2 पॉइंट आहेत फक्त. नागरिकत्व अधिनियम 1955च्या कलम 3 यानुसार अंतर्गत किंवा कलम 3च्या अंतर्गत जन्माने भारतीय नागरिकत्व मिळू शकतं. नागरिकत्व अधिनियम 1955च्या कलम 3 अंतर्गत एखाद्या व्यक्तीने स्वतःहून जर दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर त्याचं भारत देशाचं नागरिकत्व हे संपुष्टात येतं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, बेकायदेशीर प्रतिनिधी अधिनियम 1967 ची कोणती अनुसूची प्रतिबंधित दहशतवादी संघटनांची यादी प्रदान करते? हा देखील महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. अशी कोणती अनुसूची आहे किंवा कोणती यादी आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर पहिली अनुसूची. मग याच्यावरती महत्त्वाचे पॉइंट समजावून घ्या. पहिली अनुसूची काय आहे? तर दहशतवादी संघटनांची यादी जाहीर करणं. दुसरी अनुसूची काय आहे? तर जप्त केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या मालमत्तेशी संबंधित प्रक्रिया करणं. तिसरी अनुसूची काय आहे? तर दहशतवादी कृत्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्रांची किंवा स्फोटकांची यादी ठेवणं. आणि चौथी अनुसूची आहे पहा, वैयक्तिक दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या व्यक्तींची यादी ठेवणं, जे की 2019च्या दुरुस्तीनुसार ती समाविष्ट करण्यात आलेली आहे. मग या ठिकाणी काय विचारलंय? बेकायदेशीर प्रतिनिधी अधिनियम 1967 याची कोणती अनुसूची प्रतिबंधित दहशतवादी संघटनांची यादी प्रदान करते? तर ती आहे पहिली अनुसूची, ऑप्शन क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे, मानव अधिकारांच्या रक्षणासाठी एखाद्या राष्ट्राच्या अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप करण्याची स्पष्ट तरतूद ही कोणत्या घटनेमध्ये नाही किंवा कोणत्या संघटनेच्या घटनेमध्ये नाही? यामध्ये 4 संघटना दिलेल्या आहेत: जागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्ट्र संघटना, जागतिक व्यापार संघटना आणि जागतिक कामगार संघटना. आणि यामध्ये आपल्याला अजून एक टीप दिलेली आहे की वरीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? या 4 पैकी कोणतं विधान बरोबर आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे पहा, अ, क आणि ड, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होणार आहे. अ म्हणजे आहे काय? तर जागतिक आरोग्य संघटना. क म्हणजे काय आहे? तर जागतिक व्यापार संघटना. आणि ड म्हणजे आहे जागतिक कामगार संघटना. ही विधानं 3 बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, खालील विधाने पहा आणि योग्य विधानाची निवड करा. योग्य म्हणजे काय, तर आपल्याला बरोबर असणारं विधान विचारलेलं आहे. या ठिकाणी पहा 4 विधान आहेत. चारही विधानं मी स्पष्टपणे वाचतो. पूर्णा नदी ही तापी नदीची उपनदी आहे. दुसरं विधान आहे, तापी नदी पश्चिम वाहिनी नदी आहे किंवा पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते. तिसरं विधान आहे, तापी नदी पूर्व दिशेकडे वाहत जाते आणि चौथं आहे, तापी नदीची खोरी ही तापी पूर्णा खोरे म्हणून ओळखले जाते. ज्यावेळी आपण नदी प्रणाली हा घटक घेऊ त्यामध्ये हे पूर्णपणे आपल्याला पॉइंट क्लिअर होऊन जातील. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे अ, ब आणि ड. अ, ब आणि ड म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यामध्ये जे काही योग्य विधान आहेत ते म्हणजे कोणकोणते आहेत? अ म्हणजे आहे की पूर्णा ही तापी नदीची उपनदी आहे. ब म्हणजे आहे तापी नदी पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते आणि ड आहे तापी नदीचे खोरे हे तापी पूर्णा खोरे म्हणून ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ब्रिटिशांच्या काळात सर्वप्रथम डॅश यांनी डॅश साली आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव मांडला होता. आपण हा प्रश्न गेल्या 2 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ घेतलेला होता. त्यामध्ये प्रश्न हा जशाच तसा घेतला होता. पण मुद्दाम आपण TCSच्या पेपरमध्ये सुद्धा हा प्रश्न आला होता म्हणून आपण हा घेतला आहे. तर कोणत्या ब्रिटिशाच्या किंवा ब्रिटिशांच्या काळामध्ये सर्वात पहिल्यांदा कोणी आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव मांडला होता आणि कोणत्या वर्षी मांडला होता असा प्रश्न आहे. तर तो मांडलेला आहे ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड मेयो यांनी 1870 या वर्षी. पर्याय क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे, समानतेच्या हक्काबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पहा, आपल्याला चुकीचं विधान विचारलेलं आहे. यामध्ये 4 विधानं जे आहेत ते पाहून घ्या आणि त्यामध्ये चुकीचं जे विधान आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक 4. चुकीचं विधान आहे, राज्य कोणत्याही सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गासाठी कोणतीही विशेष तरतूद करणार हे वाक्य चुकीचं आहे. मग हे जे 3 वाक्य आहेत बरोबर आहेत ते कोणते आहेत? राज्य कोणत्याही व्यक्तीसाठी कायद्यापुढे समानता नाकारणार नाही. राज्य कोणत्याही नागरिकाशी जन्मस्थानाशी संबंधित भेदभाव करणार नाही आणि सर्व नागरिकांना समान संधी प्रदान करेल. हे तीनही जे विधान आहेत ते बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मग याच्यावरती आपण काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते पाहून घ्या. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान याच्या आधारावरती राज्य कोणत्याही व्यक्तीला कायद्यापुढे समानता नाकारणार नाही किंवा भारताच्या हद्दीमध्ये कायद्यांचं समान संरक्षण नाकारणार नाही. राज्य कोणत्याही नागरिकांशी केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान किंवा त्यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला 20 पैकी किती प्रश्नाचे उत्तर आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्साइडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये डाउनलोड करायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.